आणि आजच्या मुंबई ईस्ट वेस्टला सुरुवात करूया एका मोठ्या बातमीवर। मंडळी, मुंबई महापालिकेत ठाकरेंची शिवसेना किंवा महाविकास आघाडीतल्या पक्षांना मिळून बहुमत मिळालेलं नसतानाही ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदांसाठी उमेदवार देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे बहुमतापेक्षा जास्त संख्याबळ असतानाही ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार देण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या 7 फेब्रुवारीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय। या संदर्भात ठाकरेंच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर आणि काही अनुभवी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलावलं असल्याची माहिती हाती आली आहे आणि त्यामुळेच हाताशी संख्याबळ नसलं तरी मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार सुरू असल्याची माहिती हाती आली आहे। मुंबई महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं। बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि प्रथमच मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष एक जबरदस्त मजबूत संख्येने उभा राहिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या महापौर उपमहापौरच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्र पक्षाचा उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उभं करणं योग्य ठरेल आणि नक्कीच त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला पडेल आणि विरोधी पक्षाचा महापौर कदाचित निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि मुंबई महापालिकेत नगरसेवकांचं संख्याबळ लक्षात घेतलं तर यंदा पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे। कारण महायुतीत भाजपच्या हाताशी सर्वाधिक 89 नगरसेवकांचं बळ आहे। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौरपद आणि सुधार समिती दिली जाणार आहे। मुंबईचं महापौरपद हे सर्वसामान्य प्रवर्गातल्या महिलेसाठी आरक्षित आहे। त्यामुळे भाजपच्या महिला नगरसेविकेला महापौर पदाचा मान मिळणार आहे। पण मुंबईच्या उपमहापौर पदावरही महिलेची निवड होणार हेही निश्चित मानलं जात आहे। त्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत 2 अनुभवी नगरसेविकांच्या नावाची चर्चा असून त्यात तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा आहे। सुधार समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या पुरुष नगरसेवकांमधून निवड केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तृष्णा विश्वासराव या 2014 साली सभागृह नेत्या होत्या, पण त्यावेळी महापौरपद हे अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षित असताना महापौर पदासाठी यामिनी जाधव यांचंही नाव चर्चेत आलं होतं। पण ऐनवेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाल्यानं यामिनी जाधव यांना महापौर पदानं हुलकावणी दिली होती। त्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे हे मुंबईच्या उपमहापौरपदी कोणाची निवड करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर होणं हा मुंबईसाठी काळा दिवस असेल, कारण मुंबईचं अस्तित्व संपवण्याचं काम भाजपनं केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा केलाय। त्यावर भाजपचा महापौर होणं हा मुंबईसाठी सुवर्ण दिन असल्याचं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। राऊतांचे पणजोबा आले तरीही मुंबई राज्यापासून वेगळी केली जाऊ शकत नसल्याचा पलटवार बन यांनी केला। भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल। कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली। ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे। एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल, इतकंच मी आता सांगू शकतो। संजय राऊत किंवा संजय राऊतांचे वडील आले तरीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे। निवडणूक जवळ आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, गुजरातला जोडणार, पाकिस्तानला जोडणार अशा अवया उठवण्याचं काम संजय राऊतांकडनं सातत्यानं केलं जात आहे। परंतु आम्ही वारंवार सांगतोय,
मुंबई लुटायचं काम कोणी केलं तर संजय राऊत तुम्ही केलं, मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं. आता मुंबईसाठी सुवर्ण दिन येणार आहेत, सोन्याचे दिवस येणार आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी निवड होताच गणेश खणकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी मुंबईकरांचा पैसा कुठे नेला असा सवाल गणेश खणकरांनी उपस्थित केला. मुंबईकरांना हवं असलेलं भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक सरकार देणार असल्याचं आश्वासन गणेश खणकरांनी दिलं. 25 वर्ष यांनी सत्ता चालवली. कधी काळी आमच्या बरोबर होते, आमच्या सोबत राहिले, आज आमच्या समोर आहेत. या मुंबईचं काय झालं? या मुंबईकरांचा पैसा कुठे गेला? खड्ड्यांमध्ये सर्व सुरू गेलं आणि हा पैसा कुठे गेलाय फक्त ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनाच कळला. त्यामुळे या सर्वांना उत्तर देणार, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार आणि मुंबई शहराला जे आवश्यक आहे की एक भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक प्रशासन मिळेल याची आम्ही काळजी घेणार. मंडळी, मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल हा 16 जानेवारीला स्पष्ट झाला असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गटनोंदणी अजूनही रखडलेली आहे. महापालिका सचिव आणि कोकण आयुक्त कार्यालयात नगरसेवकांनी आपल्या पक्षाच्या नावे गटनोंदणी करणं अनिवार्य असतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचा सहयोगी पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेविका निवडून आल्यात. त्यांनी वैयक्तिक नोंदणी केलेली आहे, पण त्यांची गटनोंदणी होणं अजूनही अपेक्षित आहे. मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांवर आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी महायुतीकडून ही जुळवाजुळव करण्यात येते. राष्ट्रवादीच्या शिवसेनेचा सहयोगी पक्ष म्हणून गटनोंदणीनंतर त्याचा थेट फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो. त्यांचं वैधानिक समित्यांमधलं संख्याबळ हे 1 कमी होऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड येत्या 1 महिन्यात करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू